तुम्ही बघू शकता हे टिश्यू पेपर हे यूज केलं जातं टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनवायला. जेव्हा साच्यामधून हात पाय जेव्हा आपण ते काढतो टिश्यू पेपरने मग सुकायला किती टाइम लागतो तरी? 4 ते 5 दिवस. 4 ते 5 दिवस पाऊस असला तर. ओके ओके. इथं किती मूर्त्या आहेत इथं या वर्कशॉपमध्ये? 60-70 मूर्त्या आहेत. 60-70 मूर्त्या ना फक्त इथंच की अजून बरेच ठिकाणी पेशवा वर्कशॉप? पार्लेला आहेत अर्ध्या अर्ध्या इथं आहेत. आता शिफ्टिंग होणार आहेत आता इथे कोलडुंगरीच्या समोर. कोलडुंगरीच्या समोर. इथं बघू शकता मित्रांनो पूर्ण टिश्यू पेपरनीच बनवले. हा साचा आहे मोठा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तेच आता आम्ही आलो अंधेरीला आम्ही येऊन आता पेशवा आर्ट्समध्ये जाणार आहे. तिथं सगळे टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनतात, ते आपण सगळं बघणार आहोत. तर आम्ही आलो आहे अंधेरीवरून. अंधेरी ईस्टला उतरून तुम्हाला लोकेशनवरच भेटेल, शाळेच्या समोरच पेशवा आर्ट्स. मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर मूर्त्या टिश्यू पेपरच्या कशा बनतात आणि नेमकं कोणता टिश्यू पेपर असतो ते पण आज आपण बघणार आहोत. त्यांच्याशी पण थोडं जे वर्कर्स काम करतात आणि जे ओनर आहे ते भेटले तर त्यांना पण आम्ही व्हिडिओमध्ये घेऊ इंटरव्ह्यूसाठी. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल मित्रांनो. तेच तर आपण आता चालू करूया व्हिडिओ. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर हा गेट आणि बाजूला शाखा आहे. तर या शाखेमधून तुम्हाला आतमध्ये याच्या राईट मारल्यावर पेशवा आर्ट्स तुम्हाला दिसेल वर्कशॉप. आता आपण आतमध्ये आलेलो बघू शकता. समोर फ्रेम आहे, विले पार्ले सम्राट म्हणून एक फोटो ठेवलेला गणपती बाप्पाचा, हार चढवलेला आहे त्याच्यावर बघू शकता तुम्ही लोक. आणि इथे एक ट्रॉली ठेवलेली आहे. तर इथून तुम्ही राईट मारलं ना, तिथून राईटला जे पेशवा आर्ट्स, तर आपण चाललो आहे आता तिथंच. मित्रांनो फायनली आपण आलो आहेत पेशवा आर्ट्सला. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण. मित्रांनो सगळे मूर्त्या बघू शकता टिश्यू पेपरनी बनवलेल्या आहेत, गणपती मूर्त्या. इथं आत्ताशी काय काय बनवायला घेतलेले आहेत. वर्कशॉप बघू शकता, पूर्ण खूप मोठं वर्कशॉप आहे. इथं बऱ्याचशा मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत, टिश्यू पेपरने बनवलेल्या आहेत सगळ्या. इधर है राजू. देवीचे मंदिर. हम लोग क्या कर देंगे कपड़े को है ना, जो अपना ऑडिटोरियम में क्या रहता है वो बीच का ये रहता है ना, उसके ऊपर कपड़ा लगाने के लिए यूज करते हैं. और फिर निकालने का नाम भी नहीं लेता. तो खान 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 मार के अंदर जाते हैं, बैठना मारते हैं उसके हम लोग का हुआ 60 वाला तुम लोग का हुआ यू भी अपना हे मूर्तीचा फेस आहे ना. इथं बघू शकता मूर्त्या खूप साऱ्या इथं उभ्या केलेल्या आहेत. मूर्त्या सगळ्या मूर्त्या टिश्यू पेपरच्या आहेत इथं बघू शकता तुम्ही लोक. बऱ्याचशा मूर्त्या ॲक्च्युली कालच उभ्या केल्या, बट काल यायला पाहिजे होतं. एक जण बोलला आम्ही आज लेट झालो आहे. इथं फेस सगळं वर्किंग प्रोसेस आहे. तर दादा इथं काम करतायत आता फेसचं. तर दादा हे इथं फक्त सगळे टिश्यू पेपरच्याच मूर्त्या बनतात, इथं POP वगैरे काही नाही, फक्त टिश्यू पेपर ना. आणि कम्पेअर टू POP आणि टिश्यू पेपर वेट कोणामध्ये इक्वल आहे की याचं पण वेट असतं तेवढंच? वेट कमी असतं. टिश्यू पेपरच्या मूर्तीचं कमी वेट असतं आणि POPचे जास्त असतं मूर्तीचं वेट. 10 फुटाची मूर्ती आम्ही 4 किंवा 6 माणसं उचलतो फक्त मूर्ती उचलायची. किती फीटची? 10 फुटाची टिश्यू पेपरची. हां, POPला जास्त लागतात. POPला ती नाव होती 10 फुटाची मूर्ती एवढी नाव. 10 फुटाची मूर्ती आता ही बघली 10 फुटाची मूर्ती आहे. ही 10 फुटाची मूर्ती
ही आता ही कंप्लेंट याची झाल्यानंतर ही 4 माणसाचं उचलता 6 माणसं. ओके ओके. किती वर्ष जुना आहे हा वर्कशॉप, पेशवा वर्कशॉप? 6 वर्ष झाले तुम्ही? 4 वर्ष. ओके ओके, 4 वर्ष. पण हे वर्कशॉप किती जुनं आहे तरी? 2 वर्ष जुनं आहे वर्कशॉप, पेशवा आर्ट्स. भरपूर भरपूर म्हणजे 10 वर्ष बोलू शकता तरी पण. तरी पण काहीतरी मला पण नाही वाटत. 10 वर्ष पकडू शकतो आपण आहे ना, तेवढं तरी असतं असेलच जुनं आहे ना. आणि लास्ट टाइम मला परेल वर्कशॉपमध्ये होता ना हे, हा, गेल्या वर्षी पर्यवेक्षक यावेळेस नाही टाकलं आहे, यावर्षी नाही. यावर्षी इथंच फक्त ना. इथेच आहे ओके, आणि पारलेला आहे. पारलेलं आहे हां. इथं बघू शकता फेस रेडी होते पूर्ण, सळई बिळई टाकते याच्यामध्ये. आणि जेवढे पण तुम्हाला मूर्त्या दिसतात सगळे टिश्यू पेपरने बनलेलं आहे. इथं POPचे काहीच यूज केलेलं नाही. तिथं बघू शकता तुम्ही लोक. ॲक्च्युली एक जण बोललं की सगळे कालच उभ्या केलेल्या मूर्त्या, तर काल आलं असतं तर म्हणजे चांगलं हे भेटलं असतं कॉन्टेंट पण. हां, तिथे तुम्हाला दाखवलं असतं. इथं बऱ्याचशा मूर्त्या आहेत. इथं 70 मूर्त्या बोलता की इथं बनायला आहेत. 70 मूर्त्या इथं बनणार आहेत. काही काही इथं ऑलरेडी रेडी झालेले आहेत. इथं किती मूर्त्या आहेत इथं या वर्कशॉपमध्ये? यावर्षी पण 60-70 मूर्त्या आहेत. 60-70 मूर्त्या ना फक्त इथंच की अजून बरेच ठिकाणी परेल पेशवा वर्कशॉप? पारलेला आहे अर्ध्या आता इथे आहेत. आता शिफ्टिंग होणार आहेत आता इथे कोलडोंगरीच्या समोर. कोलडोंगरेच्या समोर म्हणजे इथंच होणार आहे ना शिफ्टिंग? ओके, 60-70 मूर्त्या आहेत. हां. इथं बघू शकता मित्रांनो, पूर्ण टिश्यू पेपरनेच बनवले. हा साचा आहे मोठा, तोंडाचा साचा आहे ना पूर्ण, फेसच्या फेस ना. हां, हा फेसच्या साचा आहे पूर्ण. इथं बघू शकता तुम्ही लोक टिश्यू पेपरच्या मूर्त्या इथं बनतात. इथं आता पूर्णपणे काम चालू आहे. टोटल 8 महिने काम चालूच होतं. 8-9 महिने. 8-9 महिने काम चालूच असतं. ओके. POP वरून काय सांगणार तुम्ही? मध्ये सीन झालेलं बॅन करायचे म्हणत होते पण निकाल POP कडून लागला, तर मग तुमच्याकडून काय वाटतं तुम्हाला POP बद्दल? POPच्या मूर्त्यांना काय हे बंदी तर दिली नव्हती. त्यांनी तर काय POP बनवायचं असं बंदी दिली नव्हती. फक्त काय विसर्जनाची बंदी होती. हां हां, विसर्जनाची बंदी होती कारण खूप त्याच्यामुळे कचरा पण होतो POPला. पण आता POP म्हणजे परवानगी दिली आहे नाही का आता बनवायला? हां, बरोबर दिली आहे. पण ते करावे. तेच तर, निकाल POP कडूनच लागला. हां. मान पण पूर्ण करा हर्षद. नाही बघू शकता हे टिश्यू पेपर हे यूज केलं जातं टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनवायला. पण वेट म्हटलं तरी POPचं समानच असतं ना, तेवढंच वेट असतं ना तरी. वेट म्हटलं तर वेट वजन POP सारखं थोडं हलके असते, पण तरी कम्पेअर टू POP तरी लागतातच ना अजून धरायला 3-4 माणसं तरी. ही 10 फुटाची मूर्ती आहे बरोबर. महिला उचलायला तरी किती जण लागत असतील? 3-4 जण ना. हां, ओके. आणि अगर POPची असती तर त्याला मग जास्त जण लागले असते ना? त्याला 10 जण लागतात. ओके ओके ओके. त्याला सुकायला किती, जेव्हा साच्यामधून हात पाय जेव्हा आपण ते काढतो टिश्यू पेपरने, मग सुकायला किती टाईम लागतो तरी? त्याला 4 ते 5 दिवस. 4 ते 5 दिवस. पाऊस असतात. ओके ओके. फक्त एकच मूर्तीचे हे सगळे पार्ट्स 4 ते 5 दिवस सुकायला लागतात. पाऊस असला तर? पाऊस असला तरी 4 ते 5 दिवस. ओके ओके. इथं बघू शकता इथं कामं चालू आहेत बरेचसे. मग हे जे तू लावतोय हे काय, हे सिमेंट आहे की टिश्यू पेपर आहे? टिश्यू, हां, ही पुट्टी आहे. टिश्यू पेपरनी बनलेलं ना. मग ह्याला वितळवता कसं पण टिश्यू पेपरच्या? ह्याला वितळवता कसं? पाणी टाकतात. हां. पाणी टाकल्यानंतर टिश्यू पेपर टाकून मग तिथं थोडं आहे
पर्सनल मटेरियल आहे. ओके एवढं ओके. काही सिक्रेट नाही. त्याला काय जाळता बिळता काय नाही म्हणजे गरम बिरम काय नाही, ऑटोमॅटिक पाणी आणि टिश्यू पेपर, पाणी आणि हां, आणि ते पावडर आहे. हां हां त्याच्याने. अच्छा ओके. ते ऑटोमॅटिकली लिक्विड फॉर्ममध्ये येतं मग. लिक्विड असतं, जास्त लिक्विड नाही व्हायला पाहिजे. एवढंच पाहिजे. ओके ओके ओके. हाँ तेरे किस्से में रखा था तू. बाब्या इधर है. हाँ मिल गया. 1 घंटा उसके कलर का डब्बा देगा. इथं बघू शकता मित्रांनो खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथं, बऱ्याचशा बनलेल्या आहेत आता आणि बरेचशा काम चालू आहे तिथं. म्हणजे काय काय आत्ता कालच उभ्या केलेल्या आहेत मूर्त्या. काल आलो असतो भेटला असतं पूर्ण. मेरा फोन रख के दे भाई. गंदा मत कर. मित्रांनो इथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत टिश्यू पेपरच्या. तर इथं 10 फुटाचे पण आहे, बरेचसे हायटेड मूर्त्या इथं बनवल्या जातात, फक्त टिश्यू पेपरनेच बनवल्या जातात पेशवा आर्ट्समध्ये. आणि इथं मागं मंदिर पण आहे देवीचं, बघू शकता तुम्ही लोक. श्री निनाई देवीचं इथं मंदिर आहे, बघू शकता मागच तुम्ही लोक. आणि इथं फक्त टिश्यू पेपरच्याच मूर्त्या पूर्ण बनवल्या जातात आणि इथं बरेचसे कामं पण चालू आहेत. तर आम्ही त्यांच्याशी पण बोललो सगळं. तर हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, तुम्हाला पण खूप चांगला वाटेल. तुम्ही लोक किती वर्ष झाले काम करता इथं? या महिने झाले? तर भाई मला 1 महिना झाला. 1 महिना झाला का? आणि तुला? मला 1 हफ्ता. 1 हफ्ता झाला. ओके. म्हणजे आत्ताच जॉईन झाले असंच आहे ना? ओके. इथं बघू शकता तुम्ही लोक सगळं जॉईंटिंग वगैरे चालू आहेत. अजून पण बऱ्याचशा मूर्त्या निघणार आहेत. इथं सगळं मटेरियल आहे टिश्यू पेपरच्या मूर्त्या. इथं पूर्ण टिश्यू पेपर एवढे ढीग बघू शकता तुम्ही लोक, एवढे ढीग लावलेले टिश्यू पेपरचे. जे आपण यूज करतो तेच टिश्यू पेपर. इथं काय वेगळे टिश्यू पेपर नाही आहेत, जे आपण हॉटेल बिटेलमध्ये यूज करतो तेच टिश्यू पेपर. आणि इथं पूर्ण साचे ठेवलेले आहेत, सगळ्यांचे हात बीत पाय सगळ्यांचे साचेत. आणि अजून बरेचसे मूर्त्या इथून निघणार आहेत खूप सारे. ये पेड़ है ना, पेड़ का है ना? ओके. इसको अभी सूखने को कितना टाइम लगेगा? 2-3 दिन क्या? 2-3 दिन धूप रहेगा तो, नहीं तो फिर बारिश रहेगा तो? हाँ भट्टी. ओके ओके. फिर उसमें कितना टाइम लगेगा फिर? 1-2 दिन में ना? ओके. बाहर रखते क्या फिर, ये वर्कशॉप से बाहर रखते फिर सूखने को? पानी सूखने के लिए बाहर. ओके ओके. हां इथं 3 ते 4 दिवस लागतात तिथं साच्यामध्ये टाकल्यावर टिश्यू पेपरच्या मूर्त्या. बघू शकता तुम्ही लोग. और जो अपन होटल में जो यूज़ करते टिश्यू पेपर, वही टिश्यू पेपर है ना कि इधर दूसरा रहता है? वही है ना? ओके ओके.
तर पूर्ण सळे टाकतात आतमध्ये, बघू शकता तुम्ही लोक. म्हाताऱ्याने बघावं लागतं. हे टिश्यू पेपरवर वेल्डिंग केलेली आहे काय? हां त्याच्यावर एकदम बसतं, काय प्रॉब्लेम नसतो. नाही काय नाही. टिश्यू पेपर सुकल्यानंतर हे सगळं सळ्याचे हां. टाकतात ना. टिश्यू सुकल्यानंतर या सहायची जाळी मारतो. हम्म, हम्म. बघू शकता बरेचसे मोठमोठे साचे ठेवलेले तिथं, आणि इथे एक ट्रॉली ठेवलेली मोरोळच्या विघ्नार्थ. इथं सगळे छोटे छोटे साचे ठेवलेले आहेत, आणि इथं जेव्हा ते साच्यामध्ये टाकतात मूर्त्या, इथं बाहेर सुकायला ठेवतात, आणि ऊन असेल तर बाहेर सुकायला ठेवतात, नाही तर ते भट्टीमध्ये ठेवतात आतमध्ये. तेच तर आपलं सगळं झालेलं आहे कवर वर्कशॉप पूर्ण. तर मित्रांनो पेशवा आर्ट्स वर्कशॉप पूर्ण कवर करून झालेलं आहे. तुम्हाला सगळं दाखवलेलं आहेत मूर्त्या कशा काय बनतात म्हणून. टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहे. फर्स्ट ब्लॉग आहे माझ्या टिश्यू पेपरच्या मूर्त्या दाखवतोय मी. मला अगर मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून, कॉमेंट करून, फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा, आणि सबस्क्राईब पण करा. तेच तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेच सबस्क्राइब टिश्यू चॅनल. तेच प्रतीक भाई भी बोले अभी सबस्क्राईब करना पडेगा. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि ह्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकांना देईल सगळ्यांना. तेच